तालुक्यामध्ये आता शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्यासंदर्भामध्ये काही लोकांची मागणी आहे. शेतीला आणि पिण्याला पाणी नाही, त्या संदर्भामध्ये तुम्ही काय अधिकाऱ्यांना किंवा शासनाकडे काय मागणी करणार आहात? तुमचा मुद्दा बरोबर आहे की आता सांगोला तालुक्याचा विचार करता, सांगोला मतदारसंघाचा विचार करता दुष्काळी परिस्थिती निर्माण आहे. मागील पाऊस कमी होता, त्याच्यामुळं सिंचनाची परिस्थिती बिकट आहे. ह्या परिस्थितीमध्ये मी प्रशासनालाही आवाहन करतो की ज्या पद्धतीचे पाणी टंचाई आहे त्याचा पूर्णपणे अभ्यास करावा. आता अशी परिस्थिती झालेली आहे, शेतीच्या पाण्याचा तर दूरच, पण पिण्याच्या पाण्याचं ही टंचाई निर्माण झालेली आहे. प्रश्न भरपूर आहे, पण सद्य परिस्थितीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनानं त्याचा आढावा घ्यावा. कोणत्या कोणत्या गावामध्ये ग्रामसेवकाकडून सविस्तर माहिती घ्यावी आणि त्यांना लवकरात लवकर टँकरने पाण्याची व्यवस्था करावी. हा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न झाला. आणि शेतीच्या पाण्याचा तर अवघड परिस्थिती आहे. ज्या पद्धतीने आत्ताचे लोकप्रतिनिधी ज्या पद्धतीने वातावरण निर्माण करत आहे, तो सगळा एक हवेने भरलेला फुगा आहे आणि हे सांगोला तालुक्याला माहिती आहे. त्याच्याबद्दल मी जास्ती सविस्तर बोलणार नाही, कारण का सर्वांनाच माहिती आहे जे या 50-55 वर्षामध्ये या सांगोला तालुक्याचं राजकारण समाजकारण बघत आहेत, त्यांना माहिती आहे की आपण या सांगोला तालुक्यामध्ये स्वर्गीय आबासाहेबांनी ज्या पद्धतीने या तालुक्यासाठी पाण्याच्या प्रश्नासाठी ज्या पद्धतीने काम केलं आहे, ते आत्ताचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचे वरिष्ठ असतील, केंद्रातले भाजपचे नेते असतील, मी कुणाचे नावं नाही घेत, किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचेही स्वतः अध्यक्ष अजित पवार यांच्या सर्वांच्या बोलण्यातून येतं की आबासाहेबांनी या सांगोला तालुक्यामध्ये 50-55 वर्षाच्या राजकारणामध्ये कोणत्या पद्धतीनं पाणी प्रश्न असतील, शेतीचे प्रश्न असतील, याच्याबद्दल कसं काम केलं. पण एक फुगा बनवायचा की मी काहीतरी करून दाखवलेलं आहे, ह्या आविर्भावामध्ये सत्य परिस्थितीवर पांघरून टाकण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळं मी अधिकाऱ्यांना कोणत्याही दबावामध्ये न येता ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा घ्यावा, जिल्हाधिकाऱ्यांना त्याचा आढावा पाठवावा आणि प्रशासनाच्या माध्यमातून या सगळ्या तोडगा त्याच्यावर निघाला पाहिजे असं माझ्यासारखं वाटतं. शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मी त्यांना विनंती करतो आत्ता. पण याच्यावर मार्ग नाही निघाला तर आम्ही नक्कीच शेतकऱ्यांसाठी, जनतेसाठी उद्याच्या काळामध्ये जर हे प्रश्न लवकरात सोडवले नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि चक्काजाम करून ह्याला मार्ग काढण्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही. कारण का आम्ही सातत्याने विनंती करतोय अधिकाऱ्यांना, पण असं वाटायला लागलंय की एकतर अधिकाऱ्यांची इच्छा नाही या काम करायची, नाहीतर अधिकाऱ्यांवर कुणाच तरी दबाव आहे या सगळ्या गोष्टींसाठी. तर अधिकाऱ्यांना मी विनंती करतो की आपण शासनाचे नोकरदार वर्ग आहे, आमच्या अपेक्षा तुमच्याकडे आहे. आता आमचे हात दगडाखाली आहेत, त्याच्यामुळे आम्ही तुमच्याकडे जास्ती विनंतीच करू शकतोय, पण तुम्ही त्याचा रास्तेने विचार करून जनतेसाठी तुम्ही सगळे मार्ग काढावे असं मला वाटतं. तालुक्यामध्ये 100 हलग्या आणि 50 JCBच्या माध्यमातून फुलांची उधळण करून तालुक्यातील पाणी प्रश्न संपला आहे अशा पद्धतीचं वातावरण निर्मिती करून सत्कार झाला, परंतु आमदारांच्या शेजारच्या गावामध्ये देखील पाणी नव्हतं. आता सध्या परिस्थिती अशी आहे की निरा उजवा कालव्याला पाणी नाही, टेंबू म्हैसाळा नाही आणि मान नदीमध्ये सुद्धा पाणी सोडलेलं नाही. शेतकऱ्यांना वाटतं की आम्हाला शेतीसाठी पाणी असावं. मग हा जो सोहळा जो झाला त्यावर शेतकऱ्यांची नाराजी आहे, तुमचं काय मत आहे त्यावर? मी आत्ताच जस्ट तुम्हाला सांगितलं की हा सर्व फुगा करण्याचा प्रयत्न आहे. पाणी असं एक दिवसात येत नाही किंवा 5 वर्षात येत नाही, त्याला सातत्याने संघर्ष करावा लागतो. सातत्याने पाणी परिस्थितीच्या माध्यमातून ह्या सांगोला आणि इतर 13 दुष्काळी तालुक्यांसाठी सरकारकडून, शासनाकडून काय पद्धतीनं या सांगोला तालुक्यामध्ये योजना आल्या या सर्व लोकांना माहिती. त्याबद्दल मी वाच्यता नाही करत. आबासाहेबांच्या प्रयत्नाने, त्यांच्या सहकार्याच्या प्रयत्नाने आणि जे कोणी पाणी प्रश्नावर आजूबाजूच्या तालुक्यातील सगळेच असतील, म्हणजे ज्या ज्या दुष्काळी तालुक्यामधून जे नेते घडले ते सगळे पाणी प्रश्नासाठी लढलेले आहेत आणि त्याच्यातून वेगवेगळ्या माध्यमातून इथं आपल्याला प्रकल्प आले. ते टेंबू असेल, म्हैसाळ असेल, निरा उजवा, सगळ्याच असतात. पण मला माझ्यासारख्या तरुणाला वाटतं की ज्या पद्धतीने आत्ताच्या सरकारने इन्फ्रास्ट्रक्चरवर फोकस केलेला आहे, नुसते रोड बांधणे ह्याच्यावर जो खर्च केलेला आहे त्याच्या माध्यमातून त्यांनी फायनान्शियल केलं असेल, पण तेच फायनान्शियल बॅलन्स त्यांनी जर नद्या जोड आत्ता जो त्यांनी, मी त्यांचं अभिनंदन करेन की त्यांनी भीमा कृष्णा स्थिरीकरण केलं,
पण हा जर त्यांनी त्यांच्या पंचवार्षिकच्या पहिल्या वर्षात केला असता किंवा असे नद्या जोड प्रकल्प त्यांनी आधी केले असते तर अशी परिस्थिती भविष्यात कधीच उद्भवणार नाही आणि शेतकऱ्यांना रोडपेक्षा त्यांच्या शेतामध्ये उत्पन्न हवंय. तर ह्याचा सरकार विचार नाही करत, कारण का सरकार हे अजून सुद्धा ग्रामीण शेतकऱ्याचं सरकार मला वाटत नाही. ते अजून शहरी इन्फ्रास्ट्रक्चर आणि जे उद्योगधंदे करणारे या पूर्ण देशामध्ये किरकोळ 2 ते 5% जी लोक आहेत त्यांच्यावर फोकस हे सरकार आहे. त्यांना वाटते की त्यांचं समृद्धी आली म्हणजे देशाच्या शेतकऱ्याची समृद्धी आली. असा प्रकार नाही. असं असतं तर शेतकऱ्यांना सातत्याने रस्त्यावर उतरावं लागलं नसतं, त्या लोकांना उतरावं लागलं. ती कधी लोक उद्योगधंदे करणारे कधी रस्त्यावर उतरत नाहीत, कारण का त्यांच्या मागण्या पूर्ण होतात. शेतकऱ्याला सातत्यानं उतरावं लागते, कारण का त्याच्याबद्दलचं सरकारचं लक्ष नाही किंवा शासनाचं लक्ष नाही असं माझ्यासाठी वाटतं. ग्रामीण भागातील लोकांना आता पिण्याचं पाणी काय गावामध्ये नाही, त्या लोकांना काय आवाहन करणार आहे का बाबा प्रशासनाशी? मी सर्व ग्रामस्थांना आव्हान करेन की तुम्ही ग्रामसभा घ्या आणि एक ठराव करा सगळ्यांचं मिळून की आम्हाला इथे टँकरची व्यवस्था करावी, नाहीतर येणारा दुष्काळ हा बिकट जाईल. तर सगळ्यांनी तशा पद्धतीने ठराव करून ग्रामपंचायतीच्या वतीने असेल, ग्रामसभेच्या वतीने असेल, तहसील कार्यालय ग्रामसेवकाला द्यावं, तहसील कार्यालयाला द्यावं, जिल्हाधिकाऱ्याला द्यावं. ह्या माध्यमातून लोकांना पिण्याच्या पाण्याची तरी टंचाई बंद होईल. त्याचबरोबर नुसतं आपलंच निसर्ग नाही आहे, त्याच्यावर प्राणी आहे, जनावर आहेत, ह्या सगळ्यांची पण गोष्ट आहे. तर मागचा प्रश्न तर अधुराच राहिला की चारा छावण्यांचे पैसे तर राहिलेलेच आहेत, पण लवकरात लवकर सरकारने त्याचंही नियोजन करावं की पूर्वीच्या चारा छावण्यांचे थकीत सगळं पूर्ण द्यावं. त्याचबरोबर नवीन चारा छावण्या सुरू करण्याबद्दल आत्ता जर त्यांनी बांधणी नाही केली तर अशा पद्धतीचं पुढं जे संकट उद्भवणार आहे त्याला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. तर लवकरात लवकर चारा छावणीबद्दलही विचार प्रशासनाने करावा, तसे आदेश काढावे आणि तसं नियोजन करावं असं मला वाटतंय. आणि आम्ही त्या पद्धतीने अधिकाऱ्यांना संपर्क साधून करतो. पण ही परिस्थिती येते की मला तर हे विचित्र वाटतंय लोकशाहीत की अशा व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाला सांगणं हे म्हणजे त्या प्रशासनाचं असलेलं त्या कार्याचं म्हणजे ते कार्यश्रम नाही ह्याचं ते उदाहरण आहे. माझ्यासारख्या तरुणाकडून या प्रशासनाबद्दल खूप अपेक्षा आहे, पण अशा पद्धतीने मला व्यक्त व्हावं लागते ही मला लोकशाहीची आत्ता असलेली दुर्दशा वाटते. त्याच्यामुळं प्रशासनाने चांगल्या पद्धतीने ह्याच्यावर काम करून चारा छावणी असतील, पाणी टंचाईसाठी टँकरची व्यवस्था असेल, या संदर्भात चांगल्या पद्धतीने आढावा घेऊन ह्याच्या मागे मार्ग काढावा. आणि मी सांगतो की मी एवढे प्रश्न माझ्या मनात आहेत ते सगळ्यांच्याच मनात आहेत. पण कालच मी लोकप्रतिनिधींचं संभाषण ऐकलं. त्यांनी एका न्यूज चॅनलला देत होतं की आम्हाला ती बारकी कॉलेजची पोरं, जरा कॉलेजच्या पोरांना हे कळत असेल की आजच्या तालुक्याच्या समस्या काय, तर तुम्ही साठीत पोचून जर तुम्हाला समजत नसेल तर तुमचं लोकप्रतिनिधी असणं व्यर्थ आहे. त्यामुळं त्यांनी त्यांचं अवलोकन करावं की त्यांनी 4-5 वर्षात काय केले. जनता येणाऱ्या काळामध्ये त्यांचं बरोबर गणित लावेल, त्याचा हिशोब करेल. या पद्धतीने जर त्यांचं उर्मटपणाने अहंकार प्रश्न न सोडवता फक्त रोड बनवणे किंवा प्रत्येक गोष्टीवर कशा पद्धतीने काम करता या सर्वांनाच माहिती. त्या अधिकाऱ्यांचा पण वापर कशासाठी करायला लागले तेही सगळ्यांना माहिती. पण असं चाललं तर ते लोकशाहीसाठी घातक आहे असं माझ्यासारख्याला वाटतं. आणि जनता येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने ह्याच्यामध्ये उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आणि मी प्रशासनाला म्हणतो की लोकप्रतिनिधी येत असतात, जात असतात, पण प्रशासन तिथंच असतं. तुम्ही तुमच्या कार्याशी कटिबद्ध राहून या जनतेसाठी काम करायला पाहिजे असं माझ्यासाठी वाटतं. पेनूरला पाठवण्यासंदर्भामध्ये आमदारांनी वक्तव्य केले, तुमचं काय आहे त्याविषयी मत? आमच्या परिवाराबद्दल वक्तव्य केलं की पेनूरला आमचं गबाळ घालवावं. पण कसं आहे की त्यांनी त्यावेळेस स्थिर होते का नाही मला माहीत नाही, पण सांगोल्याचा त्यांनी जर अभ्यास केला तर सांगोला तालुक्यामध्ये देशमुख घराणं हे त्याला शतकांचा इतिहास आहे की गौरवाडीमध्ये आमचं देशमुख कुटुंब पहिल्यापासून होतं. त्यातला काही भाग आमच्याकडे पेनूरला गेला होता, पण देशमुख घराणं हे ह्या सांगोला तालुक्यामध्ये शतकांचा इतिहास आहे ह्याला. त्याच्यामुळं गवाळ कुणाचं इथं होतं आणि कुणाचं नव्हतं त्याचा हिशोब लावण्यासाठी म्हणजे कोणत्या त्यांची ते अवस्था काय होती, कारण का सगळ्यांना माहिती आहे त्या परिस्थिती, पण मी स्पष्ट नाही बोलणार. पण देशमुख घराणं हे सांगोला तालुक्यामध्ये असणं हे शतकांचा इतिहास आहे आणि आम्ही इथं काम केलेलं आहे. आबासाहेबांचा तर
म्हणजे त्यांच्याबद्दल बोलण्या एवढं तर या सांगोला तालुक्यामध्ये मी म्हणजे जर दुसऱ्या प्रतिपक्षी लोक जर त्यांची स्तुती करत असतील आणि तेही विरोधी बाकामध्ये राहून एवढं काम करत असतील तर म्हणजे ते कोणी पुसून काढू शकत नाही. म्हणजे 50-55 वर्षात जे काही काम केलं या सांगोला तालुक्यासाठी ते कोणी पुसून काढू शकत नाही. आणि अशा पद्धतीचं वक्तव्य एक सुसंस्कृत राजकारणाचं असू शकत नाही असं माझ्यासारख्याला वाटतंय. आणि कसं आहे, निवडणुकी जर अवघड वाटायला लागलं की अशा पद्धतीचं वक्तव्य करून त्याला काहीतरी मोठं बाव करणं हा जर त्यांचा निवडणुकीचा भाग असेल तर लोक, नवीन येणारी जनता, जी नवीन मुलं आहेत त्यांना ह्या अशा गोष्टींमध्ये काडी मात्र इंटरेस्ट नसतो. त्यांना विकास पाहिजे असतो, त्यांना नोकऱ्या पाहिजे असतात, त्यांच्या शेतीमध्ये उगवणार, पहिला तर शेतीत पाणी हवं आहे, शेतीत उगवणाऱ्या मालाला किंमत हवी आहे, त्यांना नोकऱ्या हव्यात, त्यांना शिक्षण क्षेत्रामध्ये काम हवं आहे, इथं उद्योगधंदे हवेत, अशा बरेच प्रश्न आहेत. तर त्याच्याविषयी कोण बोलणार नसेल तर येणारी नवीन पिढी चांगल्या पद्धतीने उत्तर देईल. कसं आहे, काही गोष्टी डायलॉगबाजीने गाजतात पण त्याच्याने विकास नाही होत. त्यांना तुम्हाला व्हायरल होता येतं पण तुम्हाला विकास कामं करायचं असतील तर तुम्हाला शाश्वत काही गोष्टी सांगाव्या लागतात आणि ते लोकांना पटवून द्यावे लागतात आणि त्या पद्धतीने काम करावं लागतं. आणि भविष्य चांगलं आहे, सुंदर आहे. मला वाटतं की पुढा सांगोल्याला भवितव्य चांगलं आहे. त्याच्यामुळं येणारा काळ सांगोल्यासाठी चांगला आहे. जो काही सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख असते, काही काळ खराब होता, येणारा काळ चांगला आहे. लोक चांगल्या पद्धतीने विचार करून येणारी निवडणुकीला मतदान करतील असं माझ्यासारख्याला वाटतं. TBN जनमत सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या हक्काचं आपलं न्यूज.